ती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दबडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकायुतातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिग्प्रदेशम्. विधीन्द्रादिदेवये सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यासयोगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं. मस्तक हे पाया तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा गवळणपर प्रकरणातील काल्याच्या कीर्ती सेवेप्रसंगी निवडलेला हा अभंग. या अभंगातून भगवान कृष्ण परमात्म्याचे परमभक्त गोपाळ भगवत संगतीचा आपला अनुभव व्यक्त करत आहे. भगवान म्हणतात की देवा, संसाराची संगती ही क्लेशदायी आहे, दुःखदायी आहे, चिंता वाढवणारी आहे. आणि देवा, तुझ्या संगतीचा अनुभव मात्र हा अत्यंत श्रेष्ठ गोड अमृतानुभव आहे. कारण तुझ्या संगतीने आम्ही निश्चिंत झालो, चिंतारहित झालो. आणि जे सुख आनंद आयुष्यात कुठल्याही पदपदार्थाने आणि संपत्तीने मिळाला नाही, ते सुख देवा तुझ्या सेवेत संगतीत मिळालं. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. संसारामध्ये सीमित मर्यादित अशा स्वरूपाचं ताकाचं सरोवर आहे. आणि देवा तुझ्या संगतीत हरिभक्तीमध्ये मात्र नवनीताचा म्हणजे दुधाचा महापूर आहे. म्हणून प्रभू, तुझ्या या भजन भक्ती सत्कर्म सत्संगतीपासून आता तू स्वतः आम्हाला ढकलून लावलं तरी आम्ही दूर जाणार नाही, अशी प्रतिज्ञा गोपाळ करतात. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता विठाला. अभंगातील हा मतितार्थ आपल्या समोर ठेवला. या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. तत्पूर्वी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन शब्द परिहार देणं आवश्यक आहे. गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर पाटील परिवाराकडे संपन्न झालेली श्रीमद भागवत कथा आणि सप्तदिनी सप्ताह भागवत सप्ताह या ठिकाणी संपन्न झाला. भागवत कथा संपन्न झाली. अर्थात ज्या निमित्तानं ही कथा संपन्न झाली आणि आजचं काल्याचं आणि पुण्यस्मरणाचं कीर्तन आपण करतोय, या परिवाराचे पूजनीय वडील वैकुंठवासी अशोकराव भानुदासजी पाटील आणि पूजनीय मातोश्री वैकुंठवासी जिजाबाई अशोकराव पाटील यांना आपल्यातून जाऊन 25 वर्ष होऊन गेलेली आहे. आणि त्यांचं 25वे पुण्यस्मरण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये
संपन्न केलं जातं. हा कार्यक्रम ज्यांनी पार पाडला ते वैकुंठवासी अशोकराव पाटील आणि मातोश्री जिजाबाईंचे सुपुत्र श्री नंदकिशोर अशोकरावजी पाटील, त्याचबरोबर श्री चंद्रशेखर अशोकरावजी पाटील, त्यांच्या कन्या सौभाग्यवती जयश्रीताई चंद्रकांत शिंदे सुरेगाव नेवासा, त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही सुना सौ मनीषाताई नंदकिशोर पाटील आणि सौ दीपालीताई चंद्रशेखर पाटील, सर्व नातवंड, या परिवारातील बापू आणि शेखर भाऊंचे बंधू आणि आपले सर्वांचे स्नेही नगराध्यक्ष सन्माननीय भैया पाटील, पाटील परिवारातील सर्व सदस्य, या निमित्तानं या कार्यक्रमाला ज्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभलंय ते बापू आणि भाऊ यांचे मामा, आपले सर्वांचे स्नेही सन्माननीय मच्छिंद्र चांगदेव पाटील शेजूळ, श्री गोरक्षनाथ चांगदेव पाटील शेजूळ, श्री नामदेवराव चांगदेव पाटील शेजूळ आणि श्री तुकाराम चांगदेव पाटील शेजूळ, त्याचबरोबर वैकुंठवासी मातोश्री जिजाबाई यांच्या भगिनी आणि भाऊंच्या बापूंच्या मावशी सौभाग्यवती द्वारकाताई साळुंके, सन्मान्य साळुंके साहेब, या निमित्तानं खरं तर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, त्यामध्ये विशेष करून ज्यांनी गेली 7 दिवस या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आपल्या अमृतवाणीनं निरूपण केलं आणि जी परम पवित्र करणारी, जीवनमुक्त करणारी भागवत कथा आहे, त्या भागवत कथेचा पवित्र अनुष्ठान या ठिकाणी आपल्या सर्वांना घडवलं. ते हरिभक्तीपरायण भागवताचार्य रवी महाराज चिगटगावकर आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे स्नेही आहेत आणि त्यांच्या भागवत कथेचा योग या ठिकाणी आला, त्यांनी वेळ दिला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित श्री हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज नेवरगावकर, श्री हरिभक्तीपरायण सोमेश्वर गिरीजी महाराज, त्याचबरोबर श्री हरिभक्तीपरायण विजय महाराज हिवराळे संभाजीनगर, गायनाचार्य नंदू महाराज भगत, बाबासाहेब महाराज सातपुते, मृदंग विशारद मराठवाडा भूषण आपले गिरिजानाथजी महाराज जाधव, भजनी मंडळातील आमचे सर्व सहकारी मंडळी, विशेष करून आज उपस्थित जोडेगाव या ठिकाणचे आमचे सर्व आदरणीय भजनी मंडळी, बागेनाथ तात्या असतील, आमचे कैलासराव असतील, कल्याणदादा असतील, रामहरी पाटील आहेत, पराडे परिवार, शेजू पाटील परिवार, पडवळ पाटील परिवार, अशी सर्व मंडलिक जी परिवार, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे विणेकरी वराडे पाटील ते सुद्धा उपस्थित आहे. आवर्जून उपस्थित या पाटील परिवारातीलच, परंतु आमच्या नेवासा स्थित असलेले मुळा कारखान्याचे निवृत्त अधिकारी PR जाधव साहेब, शेजूळ पाटलांचे मामा आणि भाऊ आणि बापूंचे आजोबा आदरणीय शंकर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. टेंभीकर, खरं तर नामोल्लेख करता येईल, दादा पाटील आहेत, आमचे काळुंके पाटील पुढे बसलेले आहेत, आदरणीय दादा आहेत, सन्माननीय घेर साहेब, हार्टफुलनेस परिवार, अर्थात भारतामध्ये आणि जगभरामध्ये ध्यान चिंतनाच्या माध्यमातून मनशांती आणि विश्वशांतीचा विचारांचा सक्रिय प्रचार प्रसार ध्यान साधनेतून करणारे जो परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये आपल्या जिल्ह्याचं, या परिसराचं नेतृत्व आदरणीय घेर साहेबांकडे, आदरणीय सावंत सरांकडे आहे, ते सुद्धा आहे. या परिवारातील परमार्थ क्षेत्रातील आमचे स्नेही आमचे महेंद्र महाराज शेजूळ आहेत. त्याचबरोबर या महाराज आपल्या शनेश्वर महाराज देवस्थान महाराजांचे आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. मृदंगाचार्य आमचे सहकारी कृष्णा महाराज, त्याचबरोबर आमचे केशव महाराज, खरं तर सगळीच मंडळी आपण मान्यवर आहात, आपण उपस्थित आहात. माता भगिनींची उपस्थिती आणि विशेष करून या गंगापूर शहरामध्ये
महिला भजनी मंडळाची सेवा ही फार मोठी आहे. खरं म्हणजे टाळ्या वाजवून त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. या पंचक्रोशीतले सप्ताह असो, गावातलं भजन पूजन त्यांनी खरं म्हणजे जिवंत ठेवलेलं आहे. नाही तर आता भजनी मंडळींची संख्या खेड्यापाड्यात सुद्धा कमी झाली आणि शहरात तर फारच कमी होत चालली. पण ते भजन अतिशय श्रद्धेनं आणि शिस्तबद्ध रीतीनं, मी जाणीवपूर्वक शब्द वापरतो की अशा पद्धतीचं हे आपलं गंगापूरचं शिस्तबद्ध आणि श्रद्धावान अशा स्वरूपाचं भजनी मंडळ आहे. विठाला खरं म्हणजे आज हा कार्यक्रम संपन्न करताना 25 वर्षापूर्वीची दुःखद आठवण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. फक्त कोणी कोणाशी फारसं त्यावर बोलत नाही, कारण दुःखाच्या गोष्टींना फार उजाळा द्यायचा नसतो. त्यातून पुढे जाऊन आपल्याला गेलेल्या मंडळींचं कार्य पुढे न्यायचं असतं. आणि मला वाटतं नंदकिशोर पाटील असतील, चंद्रशेखर भाऊ असतील, जयश्रीताई, या परिवारातल्या सुना, या सगळ्या मुलं मुली, सुना, नातवंडांनी, सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, तुम्हा सर्वांच्या सांत्वनामुळे कसं बसं हे दुःख त्यावेळी पचवलं आणि त्यातून आपल्या आईवडिलांचा नावलौकिक होईल अशी वाटचाल या भावंडांनी केली. मला वाटतं ही खरी श्रद्धांजली. याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली काय? वाढवी महत्व वडिलांचे, आपल्या वाडवडिलांचं महत्व वाढीस लागेल अशा पद्धतीचं काम करणं. म्हणून या सगळ्या भावंडांनी आपले मामा असतील, आजी आजोबा असतील, मावशी असतील, सर्व नातेवाईक, वडीलधारी माणसं सगळ्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलं. आणि या मार्गदर्शनातून खरं तर हा सगळा जो परिवार आहे धार्मिक क्षेत्राशी मागील अनेक पिढ्यांपासून संलग्न असलेला परिवार आहे. आणि ज्यांचं पुण्यस्मरण आपण आज करतोय ते सुद्धा धार्मिक सेवेच्या वाटेवर असतानाच ईश्वराला प्रिय झाले. म्हणजे हे सुद्धा आपण ध्यानात घेण्यासारखं आहे. सोमवती अमावस्या, दीपावली नंतरचा दिवस, आणि त्यावेळेला आपण योगायोगानं गंगापूर नेवासा सगळा भाग आपण भाग्यवान आहोत की आपण गंगा प्रवरेच्या संगमाच्या जवळ आपण राहतो, जिथे प्रवरा मैया आणि गोदावरीचा संगम आहे. आणि हे संगम स्थान जे आहे हे पुराण काळापासून प्रसिद्ध आहे. प्रभू रामचंद्रांचा काळ त्रेतायुगाचा असेल, द्वापाराचा असेल, नंतर इतिहास काळामध्ये सुद्धा छत्रपतींचा काळ असेल, पेशव्यांचा काळ असेल, असे सगळे संदर्भ या स्थानाचे सापडतात. पूर्वीपासून तिथे पूजा अर्चा, होम हवन, भजन पूजन, तपश्चर्या, चिंतन हे होत आलेलं आहे. गोदा तटे निर्मळे देवदेवींची राऊळे, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. आपले पूजनीय श्रद्धेय ब्रह्मलीन गुरुवरे दत्तगिरीजी महाराज उर्फ बाळकृष्ण बाबा ही ओवी नेहमी म्हणायची. या गोदावरीच्या काठी कुठेही कीर्तनाला गेले की ती या ओवीची आठवण करून द्यायची की बाबा आपण भाग्यवान आहोत. गोदा तटे निर्मळे देवदेवींची राऊळे, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. दंडकारण्य हे जुने. आणि अशा या ठिकाणाला वैकुंठवासी अशोक पाटील आणि वैकुंठवासी मातोश्री जिजाबाई दोघेही स्नानाला निघालेले असताना आयुष्य संपलं म्हणा, काळाची झडप पडली आणि त्यांना आपल्यातून जावं लागलं. अपघाती निधन त्यावेळी त्यांचं झालं. फार मोठा धक्का खरं म्हणजे त्यावेळी सगळ्यांनाच बसला. मला नेवाशामध्ये जाऊन 1-2 वर्ष नुकतीच झालेली होती. त्यावेळीची ही घटना आहे. आणि निरोप एकमेकांकडे आले. सगळ्या मंडळींनी त्यावेळी धावपळ केली, परंतु काही उपयोग झाला नाही. शेवटी दोघेही आपल्याला सोडून गेले. आणि तदनंतर 10वा 13वा वर्ष श्राद्ध त्या पद्धतीने सगळे कार्यक्रम यथाव्यवस्थित शास्त्रोक्त झालेले. पण या दोघा बंधूंना, भगिनीला, सुना, नातवंड सगळ्यांना असं वाटलं की पुन्हा एकदा 25 वर्षाच्या निमित्तानं ज्या मायबापांच्या पुण्याईनं आपण उभ्या आहोत, भलेही ते आपल्याला लवकर सोडून गेले असतील पण त्यांचे आशीर्वाद मात्र कधी आपल्याला सोडून गेलेले नाहीत.
ती भावना मुलं मुली सुना नातवंड यांची आहे. आणि त्या भावनेनं, कृतज्ञ भावनेनं त्यांनी 7 दिवसाचं श्रीमद भागवत कथा समारोह आणि सप्ताह या ठिकाणी आयोजित केला. काकड आरती झाली, श्रीमद भागवत कथा या ठिकाणी झाली, श्रीमद भागवत ग्रंथाच्या संस्कृत संहितेचं वाचन या ठिकाणी झालं. त्याचबरोबर हरिपाठ रोज नित्य नियमानं झाला, रोजचं अन्नदानही या ठिकाणी झालं. हरिनाम सप्ताह ज्याला म्हणतो आपण, भागवत सप्ताह, तो अत्यंत व्यवस्थितपणे तुम्ही सर्वांनी पार पाडला. आणि त्याची सांगता आणि पुण्यस्मरण आज आपण ही सेवा पांडुरंगाच्या सद्गुरूंच्या चरणी रुजू करतोय. विढाला ठिकाणी जीवाला देहरूपानं जावं लागत असलं तरी आत्मरूपानं तो अमर असतो आणि कीर्तीच्या रूपानेही त्याला अमर राहता येतं. मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. तुकोबारायांनी सुंदर सांगितलं. तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तमाची उरे कीर्ती मागे. मला वाटतं दोघाही पती पत्नींनी जे संबंध जपले होते, धार्मिकता जपली, हे सांगितलं मगाशी. त्याचबरोबर माणुसकी सेवाभाव जपण्याचं काम केलं. माणुसकी म्हणजे काय? आपण एक वाक्य आजच्या कीर्तनातलं घेऊन जा. माणुसकीची सोपी व्याख्या आपल्याला सांगतो. आपल्या जवळचा आनंद हा इतरांना सुद्धा अपेक्षित असतो आणि तो इतरांनाही दिला पाहिजे, अशी भावना ज्यांच्या मनात असते त्यांना माणुसकीचे लोक म्हणतात. माणुसकी म्हणजे काय? आपण आनंदी राहावं, दुसऱ्याला दुःखी करावं, ही माणुसकी नाही आहे, ही पशुता, ही आसुरीपणा. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे. पतंग हा आपण स्वतःहून जळतो आणि इतरांनाही अंधार करतो, कारण तो त्या दिव्यावर जळत जातो. या वाणी साहेब या. विठाला विठाला. पण आपण सुखी व्हावं आणि इतरांनाही सुखी करावं. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे हो गंगेचं उदाहरणही ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे. गंगा काय करते? का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे तैसे पुढत पुढती. इतरांची सुख उन्नती, अनित अनित स्वार्थी प्रवेशी. जे किती आणखी सोपं आणि स्पष्ट काय सांगावं संतांनी, याच्यापेक्षा किती सोपं करून सांगा. माऊली म्हणाले, कुठलीही नदी जशी वाहते, पण वाहताना ती काय करते तर सभोवतालच्या परिसराला सुपीक बनवते. झाडं, वृक्ष, वेली, वनस्पती, याला पादप म्हटलेलं आहे. पाद म्हणजे पाय आणि आप म्हणजे पाणी. ज्याचे पाय पाण्याकडे असतात त्या झाडांना काय म्हणतात? झाडाचे पाय म्हणजे काय? मुळ्या आहेत. आपल्या संस्कृत आणि मराठी भाषेतल्या प्रत्येक शब्दाला फार सुंदर अर्थ त्यामध्ये सामावलेले. ते शब्द म्हणजे उगीच असे काही नाहीये. आपली जी नावं आहेत ना, त्या नावांना सुद्धा अर्थ आहे. आता बरीच नवीन नावं आहेत, ते अर्थहीन आहेत आणि त्याच्यामुळे जीवन सुद्धा पुढे तथ्यहीन होतं. विठाला विठाला. भोवतालच्या परिसराचं पोषण करणं, झाड, वृक्ष, वेली, वनस्पती, स्नान करणाराचं पापताप नाहीस करणं, आणि मग वाहता वाहता समुद्राला जाऊन मिळणं. समुद्राला मिळणं
हे गंगेचं तिचं स्वतंत्र उद्दिष्ट आहे, स्वतःचं उद्दिष्ट आहे. तुका म्हणे गंगा सागरा सांगा गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा समुद्राला जाऊन मिळते, पण जाता जाता ती एकटं स्वतःच काम करत जात नाही, अनेकांचं काम. मला वाटतं मानवाचं जीवन सुद्धा असंच असावं. असंच जीवन हे धन्य जीवन मानलेलं आहे. असंच जीवन परोपकारी, पुण्यकारक, हितकारक असं जीवन हे समाजामध्ये अभिनंदनीय आहे. या जगात लोक कौतुक कुणाचं करतात, अभिनंदन कुणाचं करतात, स्वागत सत्कार कुणाचे करतात, जे उपयोगी पडतात. नाहीतर स्वागत सत्काराचं आणि कौतुकाचं कामच काय. पण जे कोणी ना कोणी काही ना काही, आणि आपल्या सर्वांमध्ये छोटा मोठा तो सद्गुण सर्व स्त्री पुरुषांमध्ये असतो. काही ना काही आपण नका घालू दूध जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा. आपल्याला नाही शेजाऱ्याला दूध देता आलं, पण निदान ज्या दिवशी दह्याचं घुसळण होईल आणि ताक होईल. आपल्या घरामध्ये पूर्वी दही दूध खूप असायचं शेतकऱ्यांचं, आणि ताक झालं की शेजारी पाजारी सगळ्यांना ताक वाटलं जायचं. कामावाले, अमुक धमुक, येणारे जाणारे. गुजरातमध्ये तर मधुकरीमध्ये दही, ताक, भाकरी हे सगळं देतात. आता आमचे महाराज इथं बसलेले आहेत. आम्ही गुजरातमध्ये महिनाभर मधुकरी मागून राहिलेलो आहे. म्हणजे हा काही वाचलेला विषय नाही, अनुभवलेला. भाकरी मोडून वाढत नाही गुजरातमध्ये. आम्हाला एक विशेष वाटलं राजस्थान आणि गुजरातचं, की ते भाकरी पूर्ण भाकरी देतात. पुढे भिक्षुक येऊ, वारकरी येऊ, साधू येऊ दारामध्ये भिक्षा मागायला, मोडून भाकरी नाही, शिळी भाकरी अजिबात कोणालाच नाही. आणि त्या भाकरीला तुपाचं बोट आणि त्याच्यावर गुळाचा खडा ठेवल्याशिवाय ते देत नाही. मायबाप हो, लक्ष्मी राहण्याची जी अनेक कारणं आहेत त्यातलं हे एक असावं असं त्यावेळी आम्हाला 98 साली असं जाणवलं जेव्हा आम्ही गेलो. आपल्याकडे दुर्दैवानं कुणी मागायला आला तर पहिलं घरातून म्हणतात शिळी भाकरी वाढा, लक्ष्मी थांबेल कशी. सगळेजण असं करत नाही, पण चुकूनही करत असाल तर हात जोडून विनंती आहे, तसं कधी करू नका. कोरडा शिधा द्या नसेल तर, पण शिळी भाकरी कधी कोणा किती गरीब हरीब काही असो त्याला देऊ नका. कारण ते अत्यंत अवमानकारक आणि अशास्त्रीय, शास्त्रदृष्ट्या ते काही बरोबर नाही. मुद्दा हा आहे, ताक ना दूध नाही देता आलं तर ताकाचे उपकार तरी करा. नाही आपल्याला कोणाला अन्नदान करता आलं, फुकाचे जीवन थोडे विचार आपण मोठे ठेवू, संस्कार स्वभाव मोठा ठेवू, तेवढं परमेश्वर सुद्धा असं म्हणत असेल की हा यांना मोठं करायला काही हरकत नाही. आणि आपण जेवढा संकुचित विचार करू, परमेश्वरही म्हणत असेल आता यांचीच इच्छा नाहीये फार काही करण्याची, आपण कशाला द्या. मला आमचे सहकारी मगाशी सांगत होते, म्हणाले एका महाराजांच्या आश्रमात एकादशीच्या दिवशी एवढी एवढी खिचडी करून ठेवली, आणि त्याच्यातही ते पातेलं त्यांनी मांडीजवळच घेऊन बसले, कोणी खाईल म्हणून. आता इतके संकुचितपणा आणि अशा पद्धतीचा विचार तुमच्या आमच्यामध्ये जर असेल, कुठल्याही क्षेत्रात काम करणारा माणूस स्वभावाने एवढा कदरयुग कंजूस असेल, परमेश्वर म्हणेल बरं आहे याला असंच राहू दे काय. आणि म्हणून मायबाप हो, या परिवारानं माता पित्यांनी अशोक कैलासवासी अशोक पाटील असतील, मातोश्री जिजाबाई, आणि त्यांच्याही मी अगदी त्यांच्या हातून जेवण करून या वस्तीवरून गेलेलो आहे. मी स्वतः 25 वर्षापूर्वीचा माझा अनुभव, कारण आमचे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण चांगदेव आप्पा शेजूळ
त्यांची मुलगी आणि जावई म्हणजे ते. आणि आम्ही सगळी त्यावेळेला लहान लहान मुलं भजनी मंडळात जाणं येणं. झोडेगावला, रांजणगाव जन्मगाव, झोडेगावला शिक्षणाला 3-4 वर्ष. आता हे सगळे माझे अनेक सहकारी टाळे घेऊन उभे आहेत शाळेतले. ते पडवळ सर तिकडे आहेत, धावपळीमध्ये आहे जरा, हा समोर आहेत पडवळ सर. सगळे आम्ही सोबत शिकलो. आणि झोडेगावमध्ये शेजूळ पाटील परिवार असेल, भराडे पाटील असतील, पडवळ पाटील, सगळी मंडळी. पुढे या सर, पुढे. धार्मिक आवड आंबाडे पाटील, परदेशी परिवार, अनेक मंडलिक परिवार, अनेक परिवारांची नावं मला सांगता येतील. मातंग समाजाचे आमचे सोळसे होते, सोळसे, बरोबर, सोळसे. आमच्या सोबत होता तो ज्ञानेश्वर. विठाला सगळ्यांना मोठी धार्मिक आवड जोडेगावमध्ये. आणि त्यात 2 जुनी माणसं होती, ती म्हणजे वैकुंठवासी चांगदेव आप्पा शेजूळ आणि वैकुंठवासी एकनाथ बाबा नरवडे, म्हणजे आपले महंत कैलासगिरीजी महाराज यांचे वडील. आणि दोन्ही माणसं भजनातले मार्गदर्शक त्या भागात. जुनी माणसं बरीच होती खरं म्हणजे. आता शिंगी, पिंपरी, रांजणगाव, जोडेगाव, सगळा अकोली, वाडगाव, काय सगळा तो परिसर जो आहे, अनेक जुनी माणसं. त्या पिंपरीला 2-3 म्हातारे जुने होते. तात्या पाटील होते, त्यांना मोठी धार्मिक आवड. पोसले पेटा जुना माणूस. मी पहिलं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, मला आजही आठवतं. मी 4थीला होतो. ज्ञानेश्वरी नव्हती तर उन्हामध्ये, कारण आमचा सप्ताह वैशाखात राजी रांजणगावचा, उन्हामध्ये पायी गेलो होतो. मला घरच्यांनी सांगितलं, आमचे दादा इथे बसलेले, घरचे माणसं म्हणाले, आमचे आजोबाई होते त्याला, तात्या पाटलाकडे असेल कडे भाऊ ज्ञानेश्वरी. त्यावेळेला ज्ञानेश्वरी मिळत नव्हती. आणि मग तात्या पाटलांनी, काय सण होता मला माहित नाही, पण तात्या पाटलांनी पुरणपोळीचं जेवण, अरे पोरा ज्ञानेश्वरी घ्यायला इतक्या लांबून आला तू पायी उन्हात, पायात काही नाही काय नाही. आणि मग ती ज्ञानेश्वरी मला दिली. पहिलं पारायण मी तात्या पाटील 12 हाते पिंपरीकर यांच्या ज्ञानेश्वरीवर केलं. विठाला कुंडलिक आप्पा होते तिथे जुने, फार गोड म्हणायचे, फार गोड भजन म्हणायचे. जुनी माणसं आहे, सगळ्या जुन्या चाली. वैकुंठवासी आपले रामभाऊ बाबा होते. लोकरे पाटील आता आले, त्यांचे वडील चांगदेव पाटील. कुठं उभे राहिले, कुठे गेले? हा बसा बसा. ते हे चालू झालं बॅटरी. विठाला कीर्तनात नावं घेऊ नये म्हणतात, पण मला असं वाटतं उपकार मानावेत. उपकार न मानणं हा सुद्धा उद्धटपणा आहे. आणि त्याच्यामुळे नावं घेऊ नये असं एक शास्त्र आहे हल्ली कीर्तनामध्ये. परंतु उपकार मानणं, नावच घ्यायचे नव्हते तर रामायणात नावं का आले, महाभारतात सगळ्यांची नावं का आली, गीतेमध्ये सुद्धा जनकादया हा श्रीमद स्वतः भगवान श्रीकृष्ण जनकाचं नाव का घेतात. त्याच्यामुळे ज्याची त्याची फिलॉसॉफी ज्याला त्याला लकला. परंतु आभार मानण्यामध्ये काही कमीपणा नाही. विठाला आपण वारकरी संप्रदायाच्या विचाराने चालतोय आणि म्हणून आपल्याला जे तत्वज्ञान आहे ते सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू जोग महाराज, पुढे सद्गुरू बंकट स्वामी महाराज, पूजनीय सद्गुरू सोनोपंत मामा दांडेकर, पुढे सद्गुरू सोमेश्वर गिरीजी महाराज उर्फ कोंडाजी काका, पुढे सद्गुरू नारायण गिरीजी महाराज, आणि आज आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारे गुरु हरी भास्कर गिरीजी महाराज. या महात्म्यांचा आदर्श तो आपल्या समोर खरा महत्वाचा आहे. आणि म्हणून मुद्दा हा आहे की या परिवाराकडे येण्या जाण्याचं कारण जे आमचं होतं ते म्हणजे चांगदेव आप्पा आणि नंतर त्यांची सगळी मुलं. कारण या सगळ्या चांगदेव आप्पाच्या मुला मुलींनी सुद्धा त्यांच्याप्रमाणेच मुलं मुली सुना नातवंड सगळा परमार्थ त्यांनी चालवला. वारकऱ्याचा कधी कंटाळा या आमच्या सगळ्या मंडळींनी कधी केला नाही. गोर गरीब वारकरी जो कोणी येईल त्याला आजही या कुटुंबांमध्ये आदर सत्कार अन्नदान हे केलं जातं. लहान मोठा भेदभाव न करता सर्वांची सेवा. आणि तेच काम वैकुंठवासी अशोकराव आणि मातोश्री जिजाबाई सुद्धा करत होते. पण लवकर गेले. पण मला वाटतं त्यांच्या सेवेच्या रूपानं आणि त्यांचे सद्गुण मुलांनी जपल्यामुळे त्या सद्गुणांच्या रूपानं ते आजही आपल्यामध्ये आहेत असंच म्हणावं लागतं.
कारण नंदकिशोर पाटील आणि चंद्रशेखर भाऊ, त्यांच्या भगिनी जयश्रीताई, सुना, नातवंड, या परिवाराकडे आजही तुमचं आमचं इथे उभे आमचे सगळे वारकरी सगळ्यांचं येणं झालंय. आजही हा रस्ता खंडलेला नाही. मला आपल्याला खेदानं सांगावं लागतं, बऱ्याच घरातली वडीलधारी माणसं गेल्यानंतर त्या ठिकाणचे रस्ते वारकऱ्यांना बंद होतात. याचा अनुभव माझ्यापेक्षा तुम्ही अनेकांनी घेतला असेल. तर नंतरच्या काळामध्ये त्या विषयाचा कोणी इतका आवडीचा माणूस नसतो, स्त्री पुरुष, आणि त्यामुळे ते रस्ते अनेक पाहुण्यांना बंद होतात, त्या घराचे रस्ते अनेक धार्मिक लोकांना बंद होतात. पण या परिवाराचं तसं झालं नाही. मला वाटतं हेच त्यांच्या सद्गतीचं लक्षण आहे. त्यांनी सत्कर्म केले, पुढे मुलाबाळांनी सगळ्यांनी ते सत्कर्म जपले, म्हणून आज 25 वर्षाने पुन्हा पुण्यस्मरण. 25 दिवस लोकांना आठवण राहत नाही, लोक विसरून जातात. आई वडील, चुलते, काके, आजी, आजोबा, काका, मामा, मावशी, आत्या, अनेकांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं असतं. पण माणसं गेली म्हणजे माणसं विसरून जातात. पण हे विसरले नाही, आणि म्हणून हे पुण्यस्मरण होताना शिवाय 1 दिवसाचं न होता ते 7 दिवसाचं व्हावं, ही भावना सुद्धा फार मोठी आहे. भागवत कथा करावी, अन्नदान करावं, भजन पूजन आपल्या दारात व्हावं, ही भावना सगळ्या कुटुंबाची आणि सगळ्याचं एकमत लागतं. म्हणून मी या दोघा भावांपेक्षा आमच्या त्या दोन्ही ज्या सुनबाई आहे, आमच्या बहिणी आहेत, त्यांना जास्त धन्यवाद देतो. कारण त्या सर्वांनी एक मताने सांगितलं, नाही आपल्याला ही सेवा करायची आहे. नातवंड असतील, मुली असतील, मुलं असतील, सुना, आणि म्हणून आजचा हा सोहळा संपन्न झालेला आहे. आणि हा सोहळा होत असताना जीवनामध्ये संसारातलं दुःख कसं घालवावं याचा विचार या अभंगातून मांडला. या अभंगामध्ये आनंद सोहळा हा शब्द आला. कोणाच्या मनामध्ये असाही प्रश्न येऊन गेला असेल, कार्यक्रम तर दुःखाचा आहे, महाराजांनी अभंग असा का घेतला की ज्याच्यात आनंद सोहळा असा शब्द आहे? मी सांगतो, आपल्याला दुःख ही येत राहतात, त्याला कोणी टाळू शकत नाही. पण त्या दुःखातून सावरून पुन्हा आनंदाकडे जाणं. आनंद म्हणजे ज्याला आपण संसारातला आनंद समजतो तो नाही. संसारातला आनंद हा क्षणभंगूर आहे आणि तो भासमान आहे. जसं उन्हाळ्यामध्ये दिसणारं पाणी हे भासमान आहे, त्याला आपण मृगजळ म्हणतो. त्याला ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या भाषेत झळया म्हणतात ना. काय झळया तुटतात हो. ते पाणी कुठे? मृगजळ दिशे साचपणा ऐसे खोटियाचे पिसे उर. मृगजळ दिशे साचपणा ऐसे खोटियाचे पिसे उर फोडी. मृगजळ खऱ्यासारखं दिसतंय, याचा अर्थ खरं नाहीये. आणि खोट्याचं वेड हे माणसाला दुःखाकडे नेतं. वेड लागूच नाही, लागायचं तर ते खऱ्याचं लागावं. लावी मना पिसे गोविंदाचे अनेक अभंगांमध्ये सांगितले. मनाला वेड लागायचंच असेल तर त्या माझे मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये दुःख हे काही ना काही कारण परत येत राहणार. जसं आपण स्वच्छता किती ठेवली तरी धूळ येत राहणार, स्वाभाविक आहे. कपडे किती वेळा धुतले तरी ते मळणार, स्वाभाविक आहे. अनेक गोष्टी या आपल्याला पुन्हा पुन्हा करत राहाव्या लागतात. तसंच आहे, पुण्य करत राहणं, सत्कर्म करत राहणं, त्यातून आनंद प्राप्तीचा प्रयत्न करणं हे आपलं
या मनुष्य जीवनातलं प्रमुख कर्तव्य आहे. त्याचं कारण दुःख मागावं लागत नाही, न वांछिता दुःख पावे, नाथ महाराजांची ओवी आहे. या जगामध्ये दुःखाचा कोणी दुःखासाठी अभिषेक घालत नाही किंवा सत्यनारायण करत नाही. सत्यनारायण झाल्यावर गुरुजींना असं कोणी म्हणतं का, गुरुजी आज तुम्ही संकल्प शेवटचा करताना असं म्हणा, अस्माकं सकल कुटुंबानां सकल दुःख प्राप्त्यर्थम करिष्ये. सकल सुख प्राप्त्यर्थम, ऐश्वर्य आणि अशा गोष्टी, अभिवृद्धी नुसतं प्राप्त नाही, जे प्राप्त आहे त्याच्यात वृद्धी झाली पाहिजे, अशा स्वरूपाचा संकल्प केला जातो. आणि म्हणून या जगामध्ये दुःख न मागता मिळतं, पण सुख मात्र प्रयत्नपूर्वक मिळवावं लागतं. आता इथे आणखी थोडा वेदांताचा विचार आहे. सुख मिळवावं लागतं हे म्हणणं सुद्धा तसं खोटंच आहे, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतात हे सत्य आहे. सुख मिळवावं लागत नाही. आता असं कोणी म्हणेल का, खूप आभाळ आलेला आहे, पावसाळ्याचे दिवस आहे आणि दिवसा सूर्य मावळल्यासारखं दिसू लागतं, दिवस आहे त्यावेळेला, पण काळखुट्ट आभाळ आल्यामुळे पावसाची परिस्थिती आहे, त्यामुळे सूर्य काय झाला, आभाळा आड गेला, ढगांच्या आड गेला. मग आता सूर्य नाही म्हणता येईल काय, सूर्य आहेच, फक्त काय झालं, त्या सूर्य आणि तुमच्या आमच्यामध्ये एक पडदा तयार झाला, आभ्राच्छादित अशी एक चादर तयार झाली आणि त्याच्यामुळे तो सूर्य दिसेनासा. मग सूर्य प्राप्तीसाठी काय करावं लागेल, आभाळ निवृत्त होण्याची वाट पाहावी लागेल, किंबहुना तसे प्रयत्न करावे लागेल. तसंच आहे, ज्ञान रूपानं, आनंद रूपानं, सत्य रूपानं परमात्मा आपल्या अंतःकरणात आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीमद भागवतातला मोठा पवित्र महत्वाचा हा श्लोक आहे. भागवत झालंय, एकदा एक श्लोक मागं म्हणा बरं जरा. तुम्ही बसून बसून आळसता जाता. एक 10-20 मिनिटात आपल्याला वाटत पाहिजे एक श्लोक सगळे मागं म्हणा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान कृष्ण परमात्मा, राम अवतार से, कृष्ण अवतार से. सत्य म्हणजे तो सत्य स्वरूप आहे, चिद म्हणजे तो ज्ञान स्वरूप आहे, आनंद म्हणजेच आनंद आणि सुख स्वरूप आहे. म्हणून आनंद मिळवावा लागतोय म्हणणंही चुकीचंच आहे. आनंद हा आपला स्थायी भाव आहे, ते आपलं स्वरूप आहे. तेज हे जसं सूर्याचं स्वरूप आहे, सूर्याला बाहेरून तेज मागवावं लागत नाही, किंवा आपल्याला सुद्धा सूर्य दुसरा कोणता मागवावा लागत नाही, तो आहेच आहे. फक्त त्याच्यातला आडपडदा दूर व्हावा लागतो. तसं अज्ञान दूर झालं, जे जे प्रतिबंध आहेत ते सगळे दूर झाले की आपल्याला या ज्ञानापर्यंत, आनंदापर्यंत पोहोचता येतं. म्हणून परमार्थ आनंद प्राप्तीसाठी नाही, प्रतिबंधाची बाधा दूर करण्यासाठी. विठाला आनंद आत्मया नित्य Yeah.
आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. आनंद हे जीवाचं मूळ स्वरूप आहे आणि म्हणून आनंदाची प्राप्ती याचाच अर्थ फक्त त्या आवरणाची निवृत्ती. आनंद जसं अनेक उदाहरण ब्रह्मलीन पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांचं आपण श्रवण केलंय. पवार पाटील तुमच्याकडे तर कणकुरीला महाराजांचं फार प्रेम होतं, सगळ्यांवरच होतं, गंगापूरला होतं तुमच्याकडे. महाराज सांगायचे म्हणायचे पाणी आहे आणि पाण्यावरती काही गवत किंवा शेवाळ असं पसरलं आणि ते पाणी झाकलं जातं, त्यामुळे ते दिसत नाही. परंतु ते शेवाळ किंवा ते जे आलेली पर्णी वनस्पती, आळंदीला मोठमोठ्या पानाची ती वनस्पती असते आणि ते सगळा बंधारा झाकून जातो, तिथं पाणी झाकून. पण ते दूर केलं, ते दूर हटवलं की पाणी तिथेच आहे. आपल्या मोतीबिंदूचं, काचबिंदूचं असं ऑपरेशन डॉक्टर मंडळी करतात. खरं तर आजचं जे प्रगत विज्ञान आहे आणि त्याच्यात जी मंडळी उत्तम रीतीने काम करतात त्याचा लाभ समाजाला होतो. पण ते आवरण दूर करतात. दृष्टी तिथे असते तर आलेलं आवरण दूर केलं की माणसाला दिसू लागतं. तसंच आहे आपल्या अंतःकरणातील अज्ञान, स्वार्थ, अहंकार आणि अनेक प्रकारच्या दुर्भावना दुर्गुण बाजूला गेले की शांती, समाधान, सुख हे तिथेच असतं. आणि म्हणून आपल्याला त्याची प्राप्ती झाली असं आपण म्हणतो, पण ती प्राप्ती नाही. कारण प्राप्ताची प्राप्ती होत नसते, अप्राप्ताची प्राप्ती होते. हा वेदांताचा सिद्धांत, हे प्रमेय. जे आपल्याकडे नाही ते मिळवावं लागतं, जे आहे ते कशाला मिळवायचं. मला आता आपल्याला विचार, दिवाळीचा काळ आहे, आपल्या प्रत्येक घरी दिवाळीचा फराळ बनवला जातो, गोडधोड आणि अन्य काही तिखट पदार्थ पक्वान्न बनवली जातात. लाडू करायचे आहेत रव्याचे किंवा डाळीचे, तर ते गोड बनवण्यासाठी त्याला काय घालावं लागेल, साखर. किंवा गुलाबजामुन बनवायचे आहे, त्याला गोड बनवायला काय घालावं लागेल, साखर. बुंदी असेल, कुठलाही पदार्थ असू देत, तो बनवण्यासाठी, गोड बनवण्यासाठी, गोड पदार्थ हा गोड बनवण्यासाठी काय घालावं लागतं. मला आपल्या सारख्या शून्य मंडळींना विचारायचं की साखर बनवायची आहे, आता तिला गोड बनवायला काय घालायचं. लाडू बनवायला साखर घातली आपण, मग आता साखर बनवायला आणि ती गोड करायची आपल्याला, तिला काय, गोडी साखर याच्या ठाई. तुकोबारायने एका वाक्यात उत्तर दिलं, बाबांनो हा वेडेपणा करू नका, गोडी साखरेजवळच आहे, तिला गोडी बाहेरून आणून द्यावी लागत नाही. बऱ्याच वेळेला काही लोक म्हणत असतात महाराज फार दुःखी होते आणि आमच्यामुळे सुखी झाले. म्हणजे हे म्हणणं असंच आहे, हे म्हणणं असंच आहे, गमतीचंच म्हणणं आहे. कारण अहो जे संत आत्मस्थितीमध्ये राहतात त्यांना आपण काय सुख देणार. ते सुखाच्या साम्राज्यावर आरूढ झालेले आहेत आणि सुखाचा प्रसाद वाटण्यासाठी जगामध्ये आलेले आहेत. त्यांना आपण काय सुख देणार. हा त्यांच्या संगतीनं आपल्याला सुख मिळेल हे मात्र खरं आहे. नाही नाही, त्यांच्या संगतीनं परमेश्वरालाही सुख मिळतं. संताचे सुख झाले या देवा, संताचे सुख झाले या देवा. का संतांना सुख आम्हाला का दुःख. कारण आम्ही सामान्य वृत्तीमध्ये अडकतो आणि संत हे वृत्तीलाच निवृत्त करतात. वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे, सकळही तेथे ओळली मंगळ. तेथे ओळली मंगळ. फार
समर्पक गोड प्रमाण आमच्या बाबासाहेब महाराजांनी वृत्ती केली चळे आनंदाच्या. वृत्ती आनंदामध्ये तद्रूप केली, एकरूप केली. आणि त्याचा परिणाम काय झाला? जसं एखादा पदार्थ आहे, तो दुधात भिजवून खाल्ला तर आणखी रुचकर लागेल, पण तो घासलेट मध्ये टाकून खायचं म्हणलं तर अवघडच आहे. बोलणं आहे अवघड आहे. अहो घासलेटचा थेंब सहन होत नाही. अहो जो प्रपंच सतत दुःखी बनवणारा आहे आणि आमची वृत्ती जर सतत त्याच्यात असल्या, ते घासलेट मध्ये असल्यासारखे. आम्ही जर त्या द्वेष मत्सराच्या, अहंकाराच्या, आसक्तीच्या बाहेरच आमच्या वृत्तीला येऊ देणार नसलो, म्हणून भजन, ध्यान, चिंतन यातून वृत्तीला निवृत्त केलं जातं. आमचे घेर साहेब इथं आता बसले, सावंत साहेब, तेही त्याच पद्धतीनं मार्गदर्शन करतात. संतांनी त्याच पद्धतीनं मार्गदर्शन केलं. मला वाटतं अखेर आपण मनानं कुठे आसक्त आहोत याच्यावरती आपलं सुखदुःख अवलंबून आहे. तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे. जीव हे प्रपंचात आसक्त आहे, पण एक आहे, तरतील नावे विठोबाच्या. ईश्वर चिंतनानं मात्र तरीही ते तरतील. कारण चिंतन करता करता हळूहळू काय होईल तर चिंतनानं ती वृत्ती प्रपंचमय न राहता परमार्थमय होऊन जाईल. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडलेन, अनेक प्रमाणात देता येतील. आणि म्हणून आम्ही अंतःकरण वृत्तीनं सतत सदैव जोपर्यंत प्रपंचामध्ये आहोत तोपर्यंत दुःखाचा अनुभव आहे, चिंतेचा अनुभव आहे. आणि ज्या दिवशी आमची वृत्ती ही परमार्थमय, म्हणून ग्रंथ का वाचावे, देवदर्शन का करावं, नामस्मरण का करावं, ध्यान का करावं, त्याचं कारण वृत्ती प्रपंचातून तेवढा वेळ बाजूला होते. मी आपल्याला सांगू नाही तर वृत्तीचा, मनाचा एक स्वभाव आहे. त्याला तुम्ही मोकळं ठेवलं की जसं ते जनावर आहे, मोकळं सोडलं ते रस्त्याच्या इकडून तरी पळलं नाही तिकडून तरी पळलं, रस्त्यानं चाललंच याचा काय भरोसा. तुम्ही रस्त्यात मोकळं सोडलं म्हणून त्याला दावा हातात घेऊन चालावं लागतं ना, दोरखंड. तसंच मनाचं आहे. हे मन भूतकाळात तरी जातं, नाही तर भविष्य काळात तरी जातं. माझं म्हणणं नीट समजून घ्या. हे जनावराचं उदाहरण जे दिलं ते फार समर्पक आहे. मनाला तुम्ही मोकळं ठेवलं की ते एक तर मागे तरी जातं आणि कोळशे उकरीत राहतं. बरोबर आहे का मी बोलतो? कोळशे उकरीत राहतं. उगीच हे मला असं म्हणलं, ती मला तसं म्हणली, यानं मला हेच दिलं नाही, त्याला कन्यादान मी हे घेतलं होतं, त्यांनी मला साडीच हलकी दिली, मरा बेट्यावर याच्यातच विढाला. मनाला किती त्याचा गैरवापर. जे मन परमात्म्याचं चिंतन करू शकतं, इतक्या सामान्य विषयात सदैव बुडून ठेवायचं. गंगेचं पाणी हे मानवाला पवित्र करतं. स्नानाला घेतलं तर देवाला सुद्धा स्नान घालता येतं. गंगेचं पाणी दात घासायला घेतलं, आणखीन नाही सांगत मी. काय उपयोग झाला त्याचा? काय उपयोग? गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचे शब्द आहे, ते माझ्यापेक्षा थोडं आणखी कठोर बोलायचे पुढे. मी माझ्या सामान्य अधिकाराप्रमाणेच बोलतो. माझा मुद्दा इतकाच आहे की आपल्याला या मनाला नुसता भूतकाळ आणि भविष्यकाळात भरकटू द्यायचं नाही. मायबाप हो, भविष्यकाळ सुद्धा त्यांचा चांगला होतो जे आपल्या मनाला यावेळी वर्तमानात ठेवू शकतात. आणि त्याला वर्तमानात आपल्या सोबत ठेवून चिंतनामध्ये एकतर निर्विचार स्थितीमध्ये त्याला घेऊन जायचं. आणि विचार करायचाच झाला तर तो त्या सच्चिदानंद स्वरूप आत्मस्वरूपाचा, परमात्म्याचा विचार करायचा. त्याला भौतिक विचाराकडे जाऊ द्यायचं नाही. जसं जनावराला पिकामध्ये जाऊ द्यायचं नाही म्हणून वळती हाकावी लागते ना, तसं या मनाची वळती हाकत राहावी लागते. सतत हे काम आपल्याला करीत राहावं लागतं. बहिणाबाई जात्यावर दळता दळता म्हणा, मन वढाय वढाय उभ्या पिकातली ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. यमन रागात आहे सगळं. विढाला गोड लागतात. हरी संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग
मला एवढंच सांगायचं, मन वढाय वढाय ओढाळ आहे. ओढाळ शब्द हा खानदेशातला वऱ्हाडी भाषेतला ओढाळ आहे मन. आणि या ओढाळ मनाला आपल्याला भजन म्हणून वाचन करायचं. ग्रंथ का वाचायचे? ग्रंथ फक्त वयस्कर माणसांनी वाचावे आणि तरुणांनी वाचू नये. ग्रंथ फक्त अडाणी माणसांनी वाचावे आणि शिकलेल्यांनी वाचू नये. ग्रंथ फक्त शेतकऱ्यांनी वाचावे आणि व्यापाऱ्यांनी वाचू नये असं काही नाहीये. ग्रंथ फक्त वारकऱ्यांनी वाचावे आणि पुढाऱ्यांनी वाचू नये असंही काही नाहीये. कारण मन सगळ्यांना आहे बाबा.